सर्वात प्रथम महाराष्ट्र मातीचा मातबिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। डोंगर मात्यांनाही घाम फुटला, झाडे झुडपे शहारली, विशाल नभालाही ज्यांच्या पुढे झुकावे लागले, असे रयतेचे राजे ज्यांना कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडतील। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो झान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा। महाराष्ट्रामध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका, तिथे शिवनेरी किल्ला। शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी रयतेवर कुटुंबासमान प्रेम करणारे, परस्त्रीलाही आई समान सन्मान देणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। अवघ्या वयाच्या 11 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडस्वारी, तलवारबाजी अशा विविध कला अवगत केल्या। वयाच्या 15 वर्षाचे असताना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्ताचा अभिषेक शिवपिंडीला घातला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। 12 मावळखोरे एकत्र करून तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले। राजगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची पहिली राजधानी ठरली। हळूहळू स्वराज्य मोठे होत होते, पण स्वराज्यावर येणारी संकट अधिक वाढत होती। शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, आग्र्याहून सुटका, ह्या साऱ्या घटनेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। अफजल खान चालून येत आहे हे समजताच आऊसाहेब शिवबांना म्हणाल्या, शिवबा तुमच्या वडिलांच्या अपमानाचा आणि भावाच्या खुनाचा सूड घ्या शिवबा। हे ऐकताच छत्रपती शिवाजी महाराज गड उतार झाले, पण त्यावेळी त्यांना समजले आपली पत्नी सईबाईंचे निधन झाले। दुःखाचा डोंगर कोसळला तरी महाराज न डगमगता प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शालिवाहन सखे सोहळा म्हणजे 6 जून रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राष्ट्राची घोषणा केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ महाराष्ट्राचाच नाही तर भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे। गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, सप्तनद्यांचे पाणी जल हेच झाले तीर्थांचे घर, नाव तयाचे गंगा सागर। ही कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासमयी केली आहे। काशीवरून आलेले गागा भट्ट छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासमयी अभिषेक घातला, उरलेले पाणी गंगासागर या तलावात ओतले आणि ही महान पंडित गागा भट्ट यांनी कविता केली। वयाचे 50 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या जाणत्या राजांनी आपला निरोप घेतला। महाराज जरी आपल्यातून गेले असले तरी महाराजांचे विचार आजही आपल्यामध्ये, म्हणूनच जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीत महाराज रोज उगवणार। या मातीत पिकलेल्या पिकाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीत महाराज रोज डोकवणार। अरे तो औरंगजेब महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी त्याला कळते ना, त्यावेळी आपले दोन्ही हात त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणं मागतो, ए अल्लाह ए खुदा आपने जन्नत के दरवाजे खाली रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा आपके पास आ रहा है। शत्रू असला तरी महाराजांबद्दल आदर होता औरंगजेबाला। शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहायची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान मुर्जे असे आहे। तो स्वराज्यावर चालून आला, त्यांनी शिवरायांचा लाडका महाल लाल महालावर हल्ला केला, लाल महाल ताब्यात घेतला आणि तिथे राहू लागला। पण महाराजांचा लाडका महाल होता लाल महाल, म्हणून महाराजांनी लाल महालावर हल्ला केला। तो प्रसंग शाहिस्तेखानानं त्याच्या डायरीमध्ये लिहिलाय। तो लिहितो असा, शिवराय आले तसे वादळ वाऱ्यासारखे लाल महालातून बाहेर पडले, काही वेळानं गोंधळ थांबला, शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है। आपली बोटे छाटलेल्या शाहिस्तेखान स्मित हास्य करून म्हणाला, बेफिकर रहिये, छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं तिला पळवणार नाहीत आणि जरी पळवली असली तरी पोटच्या लेकी समान तिची काळजी करतील। स्वराज्याचे मावळे काहीही करू शकतात, कितीही मोठे युद्ध असले तरी ते क्षणात जिंकू शकतात, पण आईच्या आणि बहिणीच्या पत्राला कधीही हात लावणार नाही, हे शाहिस्तेखान म्हणाला होता। अरे हाच तो विश्वास शत्रूलाही महाराजांच्या आणि मराठ्यांच्या चारित्र्यावर। अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काला पेपर घेतला जातो। अमेरिकेच्या
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा अभिमानाने शिकवला जातो। आणि आपण तर त्यात किती भाग्यवान, ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्राच्या मातीत आपण आहोत। ह्याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्याच मातीत आपण वाढणार आहोत। मग का नाही महाराजांचा आदर्श आपल्यात यावा, का महाराजांचा आदर्श आपल्यात यावा। मित्रांनो, भारतीय नौदलाच्या सागरी परंपरेला एक अभिमानास्पद गोष्ट करण्यात आली। ब्रिटिश काळातील सेंटर जॉर्ज क्रॉस हे चिन्ह होते भारतीय नौदलाच्या झेंड्यावरती, ते काढून त्याऐवजी भगवा ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा दाखल करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक म्हटले जाऊ लागले। अरे अभिमान आहे आपल्याला, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो। अजून महाराजांबद्दल जितके काही बोलावे तितके कमीच आहेत। महाराज आपल्यातून गेले, पण महाराजांचा स्वाभिमान आजही आपल्यात आहे। महाराजांनी आपल्याला स्वाभिमान, न्याय मिळवून दिला, ह्यासाठी महाराजांना शतशत प्रणाम करते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते। प्रौढ प्रताप